नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कंटोळ्याची भाजी. म्हणजे याला फागलं पण बोलतात आणि कंटोळी पण बोलतात. हे बघा, हे आता पावसात जास्त येते. हे तर मी दिसताना दिसते अशी का कारल्याची कशी असते तशी दिसते, पण ही कारल्यासारखी नसते, दिसायला तशी दिसते. याची भाजी करणार आहोत. ह्याच्या आतमध्ये बिया आहेत ते काढायचे आहेत. साफसूफ झाल्यानंतर, कापून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं कापायचं. ह्याच्या आतमध्ये बिया आहेत. या बिया काढून नंतर त्यांचे एक व्हिडिओवर त्याला हे करायचं. मी दाखवते थोडा वेळ. बघा, अशा प्रकारे याच्या बिया काढलेल्या आहेत आपण. याच्या कोवळ्या बिया घेतल्या तरी चालतात, पण मी सगळ्याच बिया काढल्या आहेत. आणि आपल्याला अशा प्रकारे कापायचे. याचं भरीत पण होतं. हां, भरीत नाही, मी आता पहिलं तुम्हाला ही रेसिपी दाखवते. हे बघा, असं साफ करून घ्यायचं आहे. बघा, याच्या बिया एवढ्या मी बी काढलेल्या आहे, टाकून द्यायच्या आहेत आणि असं गोल कापून ते उभं कापायचं. ओके, नंतर दाखवते तुम्हाला. ही बघा मित्रांनो, आपली भाजी चिरून झाली आहे. आता आपल्याला भाजी बनवायची. आता मी तुम्हाला कशी बनवायची ती दाखवते. आणि त्याच्यासाठी मी ना चण्याची डाळ टाकली. याच्यात कडधान्य टाकलात तरी चालू शकतं. कांदे घेतला आहे, एकदम मोठा कांदा घेतला, एक मोठा टमाटो घेतला. कांदे जास्त लागतात, पण मी थोडंसं भाजलेलं वाटप टाकणार आहे, त्यामुळे मी एकच कांदा घेतला आहे. आता मी तुम्हाला दाखवते कशी बनवायची भाजी. गॅसवर कढई ठेवते. हे बघा, एक पळी हळदी, 1.5 पळी तेल घातलंय मी. आता तेल गरम व्हायला द्यायचं आहे. हे बघा, तेल आपलं गरम झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया राई. राई टाकूया, थोडंसं जिरं टाकूया. आणि ही भाजी ना पावसात ना एकदा खावी. ही अशी नेहमी येत नाही, शरीरासाठी चांगली असते भाजी. एकदा तरी करून बघा. थोडासा हिंग टाकूया आपण त्याच्यामध्ये. कढीपत्ता हा बघा, कांदा, कांदा थोडा मऊसूत झाला. बघा, मऊसूत व्हायला द्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी. हे बघा, कांदा मऊसूत झालाय. आता आपण टोमॅटो टाकूया. नुसतं कांदा टोमॅटोची पण भाजी करू शकतो, पण त्याच्यासाठी कांदा जास्त लागणार. कांदा परतते मी. कांद्याला मऊसूत व्हायला द्यायचं. थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये. कांदा जरा मऊ होईल. टमाटो आणि कांदा एकदाच मीठ घालणार मी, परत घालणार नाही. हे बघा, 1 चमचा कलर मसाला टाकते. जरा तेलामध्ये परतून द्यायचा. नंतर मालवणी मसाला. ॲक्च्युली मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली ना, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची पण टाकली आहे, त्यामुळे भाजी तिखट होईल. कमीच मसाला टाकते. मालवणी मसाला, किचन किंग मसाला टाकते. आता त्याच्यामध्ये मी ह्याला परतवून घेते कांद्यामध्ये. आणि ही चण्याची डाळ आहे बघा, भिजवलेली मी, भिजत घातलेली. कडधान्य असलं असतं तर ते कसं शिजवून घातलं असतं, पण आता हिला थोडीशी वाफेवर जरा हे करायला लागेल.
सगळं एकत्र करून. आता त्याच्यात मी ना थोडंसं वाटप टाकणार आहे खोबऱ्याचं, जास्त नाही, थोडंसं. वाटप टाकलं तर मी चांगलं परतवून घेते. बघा सगळं एकत्र करून आता ही भाजी याच्यात टाकते मी आणि सगळं एकजीव करणार मी. याची सुकी भाजी पण होते. मी जरा उपवास आहे ना म्हणून रस्सा भाजी जरा बनवणार आहे. याचं भरतात पण, हे भरून पण ह्याची भाजी होते. आणि याच्यात मी पाणी नाही टाकणार आहे, वाफेवर शिजवणार. डाळ वाफेवर शिजेल ती, कारण का त्या डाळ भिजत घातलेली, त्यामुळे ती डाळ वाफेवर शिजणार. आता ह्याच्यावरती प्लेट ठेवणार, त्याच्यावर पाणी ठेवणार आणि थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला. ही बघा अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर चिरणार आहे. आणि एकदा तुम्ही करून बघा ही भाजी, तुम्हाला नक्कीच आवडेल.
बघा भाजी आणि खाऊन पण बघा. तुम्हाला जर आवडली असेल माझी रेसिपी तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.